आता आपण बघूया टर्नरी ऑपरेटर, जो की आहे कंडिशनल ऑपरेटर. टर्नरी ऑपरेटर असतो क्वेश्चन मार्क आणि कोलन. आता आपण जसं इफ एल्स मध्ये कंडिशन चेक करून त्याला इफ वाला पार्ट एक्झिक्यूट करायचा की एल्स वाला हे चेक करत असतो कंडिशन्स देऊन, तसंच एक रिप्लेसमेंट म्हणून हे टर्नरी ऑपरेटर आहे. जसं की आपण जर ही कंडिशन ट्रू झाली इफ वाली, तर तो काय करतो, इफ मधले जे काही स्टेटमेंट आहे ते एक्झिक्यूट करतो. जर ही कंडिशन चुकीची असेल तर तो एल्स वाला एक्झिक्यूट करतो. पण हा एवढा सगळा कोड लिहिण्यापेक्षा आपण एका लाईन मध्येच हे कंडिशनल ऑपरेटर वापरून आपण लिहू शकतो, टर्नरी ऑपरेटर वापरून. आता हे आपल्याला 2 नंबर मधला मोठा नंबर जो आहे तो आपल्याला प्रिंट करायचा. तर आपण काय करणार, इफ एक्स इज ग्रेटर दॅन वाय, म्हणजे एक्स हा जर मोठा असेल तर मग प्रिंट करायचं की एक्स लार्ज आहे, नाहीतर मग आपल्याला प्रिंट करायचं की वाय लार्ज आहे. जर एक्स मोठा नसेल तर ऑब्व्हियसली वाय मोठा असेल, म्हणजे इथे मग आपण एल्स मध्ये प्रिंट करणार की वाय इज लार्ज. तर मग हे एवढा सगळा कोड लिहिण्यापेक्षा इथे शॉर्ट मध्ये आपण लिहू शकतो हे टर्नरी ऑपरेटर वापरून. जसे की जी मेन स्टेटमेंट आहे ती इथे लिहायची क्वेश्चन मार्कच्या पहिले, एक्स इज ग्रेटर दॅन वाय, जसं आपण इथे लिहिलं होतं. आता मग क्वेश्चन मार्क नंतरचा जो पार्ट असतो, जर ती कंडिशन ट्रू असेल तर तो क्वेश्चन मार्क नंतरचा पार्ट प्रिंट करणार. प्रिंट एफ एक्स लार्ज, म्हणजे एक्स लार्ज हा प्रिंट करेल. आणि जर ही कंडिशन चुकीची असेल तर तो कोलन नंतरचा पार्ट एक्झिक्यूट करेल. जर ट्रू असेल तर हा वाला पार्ट क्वेश्चन मार्क नंतरचा, जर फॉल्स असेल तर डायरेक्टली कोलन नंतरचा पार्ट. जर आता आपल्याला 3 नंबर मधला लार्जेस्ट फाइंड करायचा असेल सेम, तर याच्यासाठी कोड किती मोठा होईल, जवळपास 1 पेजचा कोड होईल एवढा इथपर्यंत. आता हा आपण कोड पहिले समजून घेऊ. पहिले आपण काय करणार, समजा की नंबर आहे एक्स वाय झेड मध्ये 3, 2, 1. तर तो काय करेल, पहिले ह्या दोघांना चेक करेल. मग ह्या दोघांमधला जो काही मोठा आहे तो आपण 3rd नंबर सोबत चेक करेल. तर त्यासाठी आपण पहिले काय करते, एक्स आणि वायला चेक करते. जर एक्स हा वाय पेक्षा मोठा आहे तर तो हा कोड एक्झिक्यूट करेल. आणि जर वाय मोठा असेल, आता ही कंडिशन ट्रू झाली म्हणजे एक्स मोठा आहे, पण जर वाय मोठा असेल तर तो काय करेल, एल्स पार्ट मध्ये जाईल. हा इथून इतका पार्ट एक्झिक्यूटच नाही करणार, तो वाय पार्ट मध्ये जाईल. आणि तो कशाला, वायला झेड सोबत कम्पेअर करेल. जर वाय मोठा असेल तर मग तो प्रिंट करेल की प्रिंट एफ वाय इज ग्रेटर. आणि जर वाय लहान असेल तर तो एल्स मध्ये जाईल आणि म्हणेल की प्रिंट एफ झेड इज ग्रेटर. आणि जर इथे एक्स मोठा असेल आणि एक्स मोठा असेल तर तो ह्या लूपमध्ये जर एंटर केलं त्याने, तर मग ह्या लूपमध्ये एंटर केल्यानंतर तो चेक करेल एक्स हा झेड पेक्षा मोठा आहे की लहान आहे. जर इथे असं असलं असतं, इथे 3 असलं असतं आणि इथे 1 असलं असतं, तर काय झालं, आणि इथे समजा 0 आहे, पहिले 0 आणि 1 मध्ये 1 हा मोठा झाला, तर त्यांनी ह्या लूपमध्ये एंटर केलं. मग तो काय करतोय, 1 हा 3 सोबत कम्पेअर करतोय. 1 हा लहान आहे तर तो हे इफ वाला पार्ट ने एक्झिक्यूट करणार एक्स वाला की झेड इज ग्रेटर. आणि जर इथे 3 असलं असतं आणि इथे 1 असलं असतं तर ऑब्व्हियसली एक्स हा मोठा होतं, तर त्याने इफचं स्टेटमेंट एक्झिक्यूट केलं असतं एक्स इज ग्रेटर. आणि जर वाय मोठा असला असता तर वाय झेड सोबत कम्पेअर होऊन हे एक्झिक्यूट झालं असतं. पण हा एवढा मोठा कोड लिहिण्यापेक्षा आपण याला शॉर्ट मध्ये लिहू शकतो. जसं की पहिले काय आपण चेक करतो, एक्सला वाय सोबत केलं. आता लूप मध्ये लूप आहे, लूप मध्ये लूप असे इफ कंडिशन मध्ये इफ कंडिशन आहे ना, तर ती काय झाली नेस्टेड इफ कंडिशन. तर मग इथे मी काय करतो, पहिले एक्स इज ग्रेटर दॅन वाय ही पहिली स्टेटमेंट आहे. जर ती बरोबर नसेल जर बरोबर असेल तर आपण काय करतोय, तिला झेड सोबत कम्पेअर करतोय. आणि जर ही करेक्ट असेल ही वाली कंडिशन, तर आपण प्रिंट काय करतोय, एक्स मोठा आहे. आणि जर झेड लहान असेल तर प्रिंट करतोय झेड इज ग्रेटर. आणि आता हा एक क्वेश्चन मार्क नंतरचा हा याचा पार्ट होता, आणि आता ह्याचा कोलन नंतरचा पार्ट. जर वाय मोठा असेल तर आपण वायला काय करतोय, झेड सोबत कम्पेअर करतोय. जर वाय मोठा असेल तर प्रिंट होईल वाय इज ग्रेटर, ट्रू असेल तर, आणि फॉल्स असेल तर झेड इज ग्रेटर. तर मग एवढा मोठा कोड लिहिण्यापेक्षा आपण त्याला एका लाईन मध्ये लिहू शकतो. हे असतं टर्नरी ऑपरेटर.